वसंत पेंडसे BGP TV नेटवर्कमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। आपण पाहतात BGP TV मराठी। मित्रांनो, पूर्वी म्हटलं जायचं छडी लागे छमछम विद्या येई घमघम, परंतु सध्या परिस्थिती अशी आहे की छडी तर राहिली दूर आणि विद्येचाही सध्या कुठे मागमूस दिसत नाही। हो, कारण मध्यंतरी आपल्या सरकारने अशी काही पावलं उचलली की ज्याच्यामुळे विद्यार्थ्यांना दिलेलं शिक्षण किती लक्षात आहे हाच एक मोठा प्रश्न निर्माण झाला। मध्यंतरी सरकारने 8वी पर्यंत विद्यार्थ्यांची परीक्षाच माफ करून टाकली। कोणालाही पास नापास हा प्रकारच नव्हता। सगळेजण 8वी पर्यंत वरच्या वर्गात दरवर्षी जाईल। त्याच्यानंतर या विद्यार्थ्यांचा किंवा त्यांच्या पालकांचा एक म्हणतात ना की धैर्य असं वाढलं की कुठलाही गैरप्रकार करण्यासाठी या पालकांना काय किंवा विद्यार्थ्यांना कुठलाही माणूस राहिलेला नाही। हो, मध्यंतरी आपण UP बिहारमध्ये परीक्षेच्या वेळेला नक्कल करणाऱ्यांसाठी आणि त्यांना मदत करणाऱ्यांची काही चित्रणं पाहिलीच होती। आता एक नवीन प्रकार समोर येतो आणि तो प्रकार असा आहे, खरं तर सरकारनं एक नियम असा केलेला होता की ज्या विद्यार्थ्यांची परीक्षा काही कारणांमुळे अपरिहार्य कारणांमुळे जर का चुकत असेल तर ती चुकू नये, त्या विद्यार्थ्याचं नुकसान होऊ नये म्हणून खरं तर हे पाऊल सरकारनंच उचललं होतं। पण त्याचा गैरफायदा ही मंडळी कशी घेत आहेत याचं एक उदाहरण आपल्या समोर आहे। या विद्यार्थ्यांना लिहिता येत नसेल तर दुसऱ्या विद्यार्थ्याच्या मदतीनं ते पेपर लिहू शकत होते, पण आता मात्र याचीच खिल्ली उडवली जाते जणू काही। हो, कारण असंच एक प्रकरण आत्ता समोर आलेला आहे। असाच एक प्रकार पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील वरवण गावातील एका शाळेमध्ये उघडकीस आहे। हो, एका विद्यार्थ्यानं वैद्यकीय प्रमाणपत्र सादर केलं आणि लेखनिकाची गरज आहे असं सांगण्यात आलं। त्याला त्याबाबत मान्यता दिली गेली आणि परीक्षेला जो विद्यार्थी लेखनिक म्हणून बसला तो त्या विषयातील पारंगत होता असं लक्षात यायला लागलं। पाहूया त्या बाबतीतला आमचा सतीश खंडाळे यांचा हा स्पेशल रिपोर्ट। वैद्यकीय प्रमाणपत्राच्या आधारे लेखनिक म्हणून 3 डमी परीक्षार्थ्यांकडून 12वीचे पेपर सोडवण्याचा धक्कादायक प्रकार वरवणच्या गोपीनाथ विद्यालय परीक्षा केंद्रावर झाला। माहिती जाणून घेण्यासाठी बुधवारी पुणे जिल्हा माध्यमिक शिक्षणाधिकारी गणपतराव मोरे यांनी महाविद्यालयीन चौकशी करून पुढील कारवाई लवकर केली जाईल अशी माहिती आज वरवण येथे दिली। आज तुषार डुबे यांनी चेतन मार्कडे यांच्या चौकशीसाठी आम्ही वरवण विद्यालयात आलो होतो। त्याच्यामध्ये मुख्याध्यापक, संबंधित क्लर्क यांचं लेखी घेतलेलं आहे। त्या निवेदनानुसार डॉक्टरची भेट घेतलेली आहे, त्यांचाही लेखी घेतलेलं आहे। प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी त्यांचाही लेखी घेतलेला आहे। त्यानुसार सगळ्यांचं म्हणणं ऐकून घेऊन त्यानंतर योग्य ती कारवाई। 12वीच्या परीक्षेत खोट्या वैद्यकीय प्रमाणपत्राच्या आधारे लेखनिक म्हणून हुशार परीक्षार्थ्याकडून पेपर सोडवण्याचा नवीन प्रकार घडल्यानं परीक्षार्थी आणि पालक आश्चर्यचकित झाले आहेत। वरवण विद्यालयातील 3 विद्यार्थ्यांनी प्रकृती ठीक नसणे आणि हाताने लिहिता येत नसल्याचे खोटे वैद्यकीय प्रमाणपत्र मंडळाकडे सादर करून लेखनिकाद्वारे परीक्षा देण्याची विनंती केली। त्याला मान्यता मिळाल्यानंतर संबंधित 3 विद्यार्थ्यांचे 12वीचे पेपर 3 हुशार लेखनिकांद्वारे सोडवण्यात येत आहेत। या विद्यार्थ्यांची प्रकृती ठणठणीत असून हाताला कोणतीही दुखापत झाली नसल्याचे परीक्षा केंद्रावरील इतर विद्यार्थी आणि पालकांच्या लक्षात आले। गोपीनाथ माध्यमिक, उच्च माध्यमिक व तांत्रिक विद्यालय वरवण या शाळेचे 3 विद्यार्थी यांनी लेखनिक ठेवण्यासाठी हाताला बोगस प्लास्टर केले। त्या विद्यार्थ्यांची नावे पुढील प्रमाणे आहेत: चेतन विष्णू मार्कड, विज्ञान शाखा,
तुषार संपत डुबे कला शाखा, असीम साहेब जरात जहागीरदार कला शाखा, तसेच तुषार संपत डुबे हा विद्यार्थी यवत येथील यात्रेतील कुस्ती दिनांक 20 फेब्रुवारी 2019 रोजी सायंकाळी कुस्ती खेळत होता। तसेच वैद्यकीय प्रमाणपत्र हे 15 फेब्रुवारी 2019 आहे। दौंड तालुक्यातील मौजे कानगावचे प्राचार्य मार्कड सर यांचा हा मुलगा चेतन विष्णू मार्कड जर गुरुच चुकीचे काम करू लागले तर इतरांनी कसे शिक्षण घ्यावे हा प्रश्न ग्रामस्थ निर्माण करत आहेत। तसेच प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी यांची सही घेण्यास पालक न जाता विद्यालयाचे शिक्षक होते। या मागचं गौड बंगाल काय असा प्रश्न ग्रामस्थ निर्माण करत आहेत। यावरून सिद्ध होते की संस्था चालक व विद्यालयाचे प्राचार्य यांच्या संगनमताने हे सर्व चालले आहे। बोगस प्लास्टर करून बोर्डाच्या डोळ्यात धूळ फेकण्याचे काम विद्यार्थी करत आहेत। यामुळे इतर विद्यार्थ्यांचे मनोबल खचत आहे। हा गैरप्रकार कित्येक वर्षापासून चालू आहे। याची चौकशी करण्याची मागणी स्थानिक नागरिक करत आहेत। यावर प्रशासनानं लक्ष घालून योग्य ती कडक कारवाई करण्याची मागणी विद्यार्थी आणि पालक करत आहेत। ओके, माझे नाव संदीप वामन लगड, माहिती सेवा भावी संस्थापक अध्यक्ष, गोपीनाथ माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय वरवण या ठिकाणी 3 विद्यार्थ्यांना बोगस प्लास्टर करून 3 लेखनिक ठेवलेली आहेत। त्याचा आम्ही पर्दाफाश केलाच आहे 99% आणि ह्याचा आम्ही पाठपुरावा चाललेला आहे। परंतु पाठपुरावा करत असताना प्राचार्य मार्कड कानगाव यांचा मुलगा परीक्षेला बसला होता। त्यानंतर त्यांना हे कळलं की हा पाठपुरावा कोण करत आहे, काय करत आहे। तर प्राचार्य मार्कड यांनी मला अशी धमकी दिली की दुसऱ्याच्या विद्यार्थ्याला फोन केला आणि त्याला सांगितलं की असा विषय आहे की आम्ही त्याचा हातपाय मोडू, त्याला बघून घेऊ, असं करू, माझ्या खोटा आरोप केलं, पैशाची मागणी केली। ते सदर खोटे आरोप केलेले आहेत, त्याला आम्ही घाबरत नाही। आमचा जो पाठपुरावा चाललेला आहे, आज माध्यमिक विद्यालयामध्ये पुण्याचे शिक्षणाधिकारी डॉक्टर गणपतराव मोरे साहेब आले होते। त्यांनी चौकशी केली आणि आम्ही उद्या त्यांना डॉक्युमेंट देऊन पुराव्यानिशी आम्ही ह्यांचा पर्दाफाश करणार आहे। आणि जे दोषी आढळतील, शाळा असतील, परत प्राचार्य असतील, अनेक संबंधित विभाग असेल, संस्था असेल, डॉक्टर असतील, ह्याच्यामध्ये जे संबंधित अधिकारी आहेत त्यांच्यावर आम्ही गुन्हा दाखल केल्याशिवाय राहणार नाही। आमची ही लास्ट ठाम भूमिका आहे। ओके, मी अशोक होले कासुंदी, मी बहुजन मुक्त पार्टी दौंड तालुका अध्यक्ष म्हणून काम करतो। मला आत्ताच आमचे मित्र संदीप नगर यांनी जे सांगितली बातमी की वरवणला ज्या गोपीनाथ विद्यालयामध्ये हा गैरप्रकार उघडकीस आलेला आहे, ही गोष्ट म्हणजे शिक्षण क्षेत्राला काळेमा फासणारी आहे। आणि शिक्षकांनी जर असं करायचं विद्यार्थ्यांना तर शिक्षकांचं मेरिट कसं वाढणार, अशा अनेक गोष्टी तिथं बऱ्याच वर्षापासून चालू आहेत। पण ही आत्ता गोष्ट उघडकीस आली आहे आणि हे उघडकीस ह्या आमच्या लगड साहेबांनी उघडकीस आणल्यामुळं त्यांना जी धमकी देण्यात आली, ह्या धमकीचा मी निषेध करतो आणि यांच्यावरती धमकी देणाऱ्यावरती कडक कारवाई करण्यात यावी आणि ह्या संस्थेचं जे प्राचार्य असतील, डॉक्टर असतील, जे अधिकारी दोषी आहेत यांच्यावरती कडक कारवाई करण्यात यावी अशी मी बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीनं विनंती करतो। दृष्टिकोन खूप चांगला आहे, असं नाही घडायला पाहिजे आपल्याकडून सुद्धा। सतीश खंडाळेसह मी हेमंत पेंडसे, BGB TV मराठी, बारामती। हा होता सतीश खंडाळे यांचा स्पेशल रिपोर्ट। अशा सत्य व ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा BGB TV मराठी।